तुमचे स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला लाभलेल्या प्रशिक्षक आहेत ईशानी देशमुख, बँकेचे माननीय अध्यक्ष ईशानी देशमुख मॅडम, तसेच कर्मचारी वृंद व सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करून चला आपल्या बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे सर यांच्या संकल्पनेतनं सदर क्लबची सुरुवात करण्यात आली हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. सर्वप्रथम मी परिचय करून देऊ इच्छिते आपल्या बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे सरांचा. सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. तसेच जलदूत या NGO संघटनेमार्फत सर्व तरुणांना प्रेरित करून त्यांच्यासोबत जलसंवर्धनाच्या भरपूर कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन अनेक यशस्वी उपक्रम सरांनी राबवलेले आहेत. सर एक यशस्वी उद्योजक तर आहेतच, परंतु देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून बँकेच्या विकासासाठी अनेक उपक्रमांमार्फत सर आम्हा सर्वांना प्रेरणा देत असतात. मी आपल्या बँकेचे आदरणीय त्यांच्या अध्यक्ष माननीय किशोर शितोळे सर यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आजच्या प्रशिक्षक ईशानी देशमुख मॅडम यांचा परिचय करून स्वागत. किशोर शितोळे सर. सर्वांना नमस्कार. सर्वांना देवगिरी बँकेच्या वतीने संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. खूप कालपासून तिळगुळाचा हा महोत्सव सुरू झालेला आहे. त्यात पुन्हा आज 15 जानेवारी राम जन्मभूमी अयोध्येत मंदिर होणार. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला या आपल्या पिढीचा एक सुवर्ण क्षण असणार आहे आणि त्याच्या ह्या राम मंदिर निर्माणासाठीच्या निधी संकलनाचा अभियान आजपासून सुरू होत आहे आणि 15 जानेवारी आजपासून ते 15 फेब्रुवारी पर्यंत आपण प्रत्येकाने आपल्या सर्वांची आस्था, सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं प्रभू रामाचं मंदिर आपल्या सगळ्यांच्या समोर होणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या यथाशक्ती नव्हे तर आपल्या शक्तीच्या पलीकडे जाऊन या प्रभू रामाच्या या मंदिरासाठी, हे केवळ मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे, अशा या मंदिरासाठी आपण सगळेजण निधी अवश्य द्याल याची मला खात्री आहे. आणि एक भव्य दिव्य असं राम मंदिर, हे आपलं राष्ट्राला प्रेरणा देणारं असे हे मंदिर अयोध्येमध्ये उभारलं जाणार आहे. या अभियानाचा आज सर्व देशभर याची सुरुवात होते. त्यासाठी पण आपण सर्व निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. मंडळी, आज हे दुसरं सत्र आपल्या आजच्या ह्या योगा ट्रेनर ईशानी देशमुख यांनी मागच्या वेळेस आपल्याला पाठीचे आणि मणक्याचे आजार, मानेच्या मणक्यांचे आजार या विषयावर खूप छान असं हे सत्र मागच्या वेळेस घेतलेलं होतं. आणि आपण बघतो की रोजच्या जीवनामध्ये प्रत्येकाला, अगदी शाळेत जाणाऱ्या मुलापासून तर तुमच्या माझ्यापर्यंत प्रत्येकाला बैठका, मोबाईल, कॉम्प्युटर, चुकीची उभं राहण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, या सगळ्यांमुळे पाठीच्या आजारांना तोंड द्यावं लागतं आणि अनेक जण या व्याधींनी त्रस्त असतात आणि हळूहळू वाढत जाणारं हे दुखणं आपल्याला दिवसभर अस्वस्थ करून टाकतं. पण यावर देवगिरी बँकेने आपल्याला आपल्या भेटीसाठी घेऊन आलेत पुण्याच्या मॅट पिलाटे ट्रेनर च्या यंग आणि डायनामिक अशा ह्या ट्रेनर आहेत ईशानी देशमुख. आणि यांनी केवळ सकाळीच थोडा वेळ योगा न करता दिवसभर आपण कार्यालयात ज्यावेळेस असतो, आपल्या ऑफिसमध्ये असतो, आपल्या टेबल खुर्चीवर असतो, त्यावेळेलाही आपण या व्याधींपासून मुक्तता मिळवण्यासाठी जर आपल्या जीवनात, आपल्या दिनचर्येत छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण या समस्येपासून कसं दूर जाऊ शकतो आणि खूप चांगलं असं आरोग्य मिळवण्यासाठी आपण या छोट्या गोष्टीतून खूप बदल करून आपण सुदृढ असं एक शारीरिक, मानसिक आरोग्य कसं मिळवू शकतो याचं छान प्रशिक्षण ईशानी देशमुख यांनी दिलेलं आहे. आणि त्याचाच पुढचा भाग आज दिवसभर आपण कार्यालयात किंवा जिथे कुठे काम करतो तिथे काय आपल्याला करता येईल हा विषय आज आपल्याला पुन्हा शिकवणार आहे.
ईशानी देशमुख. ईशानी देशमुख या योगा ट्रेनर आहेत. मी म्हणालो तसं मॅथ पल्लाते ट्रेनर आहेत आणि खूप न्यूट्रिशनिस्ट म्हणून त्यांचं खूप चांगला नावलौकिक सगळीकडे आता अगदी कमी वयात आहे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत पण सहज आणि सोप्या पद्धतीने त्या आपल्याला हे सगळं प्रशिक्षण देत आहेत. देवगिरी बँकेच्या सोबत आपण सगळे दर्शक या कार्यक्रमासाठी दर शुक्रवारी उपस्थित असतात. मागचं सेशन ईशानीचं जवळजवळ 18,000 लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि 1,900 लोकांपर्यंत त्याचे व्ह्यूज आणि लाईक सगळे आलेले आहेत. तर मी ईशानीला विनंती करतो, ईशानी देवगिरी बँकेच्या दर्शकांना आज या एक पाठीच्या मणक्याची समस्या यापासून मुक्तता देण्यासाठी आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करावी. ईशानी देशमुख. नमस्कार. तर आजचं आपलं दुसरं सत्र आहे. आज सुद्धा आपण वेगळे एक्सरसाइज बघणार आहोत की जे आपण एक्सरसाइज सोडून त्या वेळेस करू शकतो. तर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि धन्यवाद परत एकदा तुम्ही सकाळी एवढ्या लवकर उठून हे सेशन अटेंड करता. थँक्यू शीतल सर आणि देवगिरी बँकेची होल टीम फॉर गिव्हिंग मी दिस चान्स. तर आय जस्ट होप की हे एक्सरसाइज करून तुम्हाला चांगला फायदा होईल. तर आपण सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. तर मागच्या वेळेस आपण जे एक्सरसाइज बघितले ते पूर्णपणे पाठीच्या मणक्यासाठी होते. तर आज आपण जे एक्सरसाइज करणार आहोत ते शोल्डर आणि नेक, आपले खांदे आणि हा नेकचा जो पोर्शन आहे त्याच्यासाठीचे असणार आहे. तर आपण जेव्हा कम्प्युटरच्या समोर बसतो तेव्हा जास्तीत जास्त उपयोग हा आपल्या मानेचा आणि आपल्या शोल्डरचा होतो. बॅक ही होल टाइम सपोर्ट असते, स्पायनल कॉर्ड हा होल टाइम सपोर्ट असतो, पण आपल्या नेकचा आणि शोल्डरचा उपयोग हा खूप जास्त प्रमाणात होतो आणि आपण त्याला खूप क्रंच करतो. जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, आपलं बसण्याचं पॉस्चर हे जर बरोबर असेल तर आपल्याला मानेचे त्रास जास्त होत नाही. पण जनरली काय होतं की आपण पॉस्चरच चुकीचं घेतो. तो कितीही एक्सरसाइज करा किंवा कितीही मानेला काही लावून वगैरे ठेवा, त्याच्याने मानेचे विकार जाणार नाही. तर कसं आहे की आपण पॉस्चर हे 24 तास व्यवस्थित ठेवलं पाहिजे, झोपताना, चालताना, उठताना, बसताना. तर मानेचा पॉस्चर कसा असला पाहिजे हे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की बगळ्यासारखी मान नको, तर मान ही नेहमी सरळ हवी. बगळ्यासारखी म्हणजे अशी. तर मानेला हा कुठलाही बेंड न येता आपण नेहमी मान सरळ ठेवली पाहिजे. मान सरळ ठेवूनही आपण कम्प्युटरवर काम करू शकतो. तर तरी पण खूप वेळ आपण एका ठिकाणी बसलेलो असतो, त्याच्यामुळे हे दुखणं येणारच आहे. हे काही वयामुळे किंवा कुठल्या डेफिशियन्सीमुळे आलेलं दुखणं नाहीये. तर हे नियरली आपण एका जागी खूप वेळ बसून असतो, आपल्याला देवाने मसल्स दिलेले आहेत आणि त्याचा जर उपयोग होत नसेल तर ते मसल्स सांगणार की माझा उपयोग कर. तर मग आता आपण त्याचा उपयोग करूया. तर हे जे एक्सरसाइज मी सांगतेय ते आपण दिवसभरात एक म्हणजे 2-3 तासाच्या ब्रेकनी एखाद दुसरा एक्सरसाइज करून स्वतःला ऍक्टिव्ह ठेवू शकतो. तर आपण आजच्या पहिल्या एक्सरसाइज कडे वळूया. सिम्पल एक्सरसाइज आहे. ओके. इव्हन आपण म्हणू शकतो की हा एक्सरसाइजही नाहीये, आपण जस्ट टू ऍक्टिव्हेट अवर मसल्स आणि आपले बॉडी पॉस्चर नीट ठेवण्यासाठी हे करणार आहोत. तर ऍज युजल आपण आपली चेअर आपली बेस्ट फ्रेंड सोबत घेतलेलीच आहे. तर साईड सपोर्ट असला तरी चालेल, नसला तरी चालेल. सो पहिल्या एक्सरसाइज कडे वळूया. तर ऍज आय सेड, आपलं पॉस्चर हे नेहमी करेक्ट हवं खुर्चीवर. आणि खुर्ची जर योग्य नसेल, म्हणजे खुर्चीला जर खड्डा असेल आणि आपण त्याच्या आतमध्ये जाऊन आपली लोअर बॅक क्रंच करणार असू तर खुर्ची बदला. खुर्ची बदलायची आहे. खुर्चीचा बेस हा नेहमी सरळ असला पाहिजे आणि जी ऑफिस चेअर असते ती सुद्धा परफेक्ट असते. ऑफिस चेअर मध्ये आपण आपली बॅक सरळ ठेवू शकतो
आणि त्या रेस्टवर लीन होण्यापेक्षा आपण स्वतःचे मसल्स कधीतरी यूज करूया. तर आपण जे इतक्या आधीच्या सेशन्स मध्ये एक्सरसाइज बघून बॅकला स्ट्रॉंग केलेलं असेल तिचा उपयोग करायचा. बॅक स्ट्रेट ठेवायची आहे की बॅक ही कधीही सरळ ठेवली पाहिजे लोअर बॅक पासून, विदाउट बेंडिंग आणि विदाउट कर्विंग इन दी फ्रंट. ओके, सो कोर टाईट ठेवायचा, बॅक स्ट्रेट ठेवायची आहे. आणि पहिल्या एक्सरसाइज कडे वळायचं तर हात हे सरळ खांद्याच्या रेषेत वर उचलायचे समोर. ओके, मी एकदा साईडने दाखवलं तुम्हाला. हात सरळ उचलायचे आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे की हात काय उचलायचे, हात तर काय सरळ उचलायचे तेवढंच तर काम आहे. पण आता सुद्धा एक सायन्स आहे जे आपण विसरलो आहोत की हात सरळ उचलताना लोकांचं काय होतं की आपण असे एल्बोज बेंड, एल्बोज जास्त स्ट्रेच, एक्सटेंड, खूप जास्त कर्व, अशा सगळ्या वेगळ्या प्रकारचे हात आता उचलल्या गेले आहेत. मला दिसत नाहीये पण मला माहिती की सगळ्यांचे हात वेगळ्या प्रकारे उचलल्या गेले आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक सायन्स आहे आणि एक पॉस्चर आहे. तर हात सरळ उचलताना आपले जे शोल्डर ब्लेड्स आहेत म्हणजे शोल्डर प्लेट्स ज्या आहेत मागे त्या नेहमी एकमेकांपासून दूर गेल्या पाहिजे. ओके, सो दूर गेला पाहिजे त्याचा अर्थ असा नाही की आपण असं दूर करायचंय. बॅक ही सरळच ठेवायची, पॉस्चर अजिबात बदलायचं नाहीये. हात सरळ खांद्याच्या रेषेत वर उचलायचे आणि समोर ठेवायचे. ठीक आहे, समोर ठेवायचे. शोल्डर ब्लेड्सवर ते प्रेशर एक्सपिरियन्स करायचे की ते एकमेकांपासून दूर जातात आणि स्टील आपली बॅक स्ट्रेट आहे, आपण कर्व नाही करत आहे. आपली बॅक स्ट्रेट आहे आणि आपले खांदे हे कानापासून लांब, खांदे असं नाही करायचे, खांदे खाली. अगदी इतके नाही उचलले जाणार पण नकळतपणे आपले खांदे उचलले जातात. आपल्याला ती सवय असते चेस्ट ओपन न ठेवायची. मी मागच्या वेळेस सांगितलं स्पेशली वुमेननी चेस्ट ही नेहमी ओपन असली पाहिजे. तो खांदे नेहमी मागे आणि खाली आणि ह्या पॉस्चर मधनं हात सरळ वर उचलायचे. आता त्याची डिफिकल्टी लेवल कळून येते. इथेच थांबायचं, 5 काउंट इथेच थांबायचं. 1, 2, 3, 4 and 5. आता हे सरळ हात खांद्याच्या रेषेत साईडला घ्यायचे आणि मागून वर उचलायचे. तर मागून वर उचलण्याचं रिझन काय आहे तर आपल्या कानाच्या मागून हात सरळ गेले पाहिजे. म्हणून इथून आधी साईडला आणि मागून वर गेले की हात सरळ हवे. एल्बोज मध्ये बेंड नको, खांद्यापासून उचललेले नको, असे कुठलेही प्रकार नाही करायचे. खांदे इथे सुद्धा खाली टेकवायचे आहेत, खाली 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 प्रेस करायचे आहे. सो इथून आधी साईडला आणि मग वर. तर आता ऑब्झर्व करायचं माझं पॉस्चर, माझे हात सरळ, माझे खांदे मी कानापासून जास्तीत जास्त ढकलतीये आणि जे आपले आर्म्स आहेत ते आपल्या कानाच्या मागून वर येत आहे. इथेच थांबायचं. परत एकदा 1, 2, 3, 4 and 5. परत एकदा हळूहळू हात खाली आणायचे. तर एक्सरसाइज म्हणण्यापेक्षा हे एक ओपनिंग अप होतं. आपल्या बॉडीला करेक्ट पॉस्चरची सवय लागावी म्हणून हे एक काय म्हणू शकतो ओपनिंग अप एक्सरसाइज होता. तो नेक्स्ट एक्सरसाइज कडे मूव्ह करूया. सेकंड एक्सरसाइज आजच्या दिवसातला. तर हात समोर घ्यायचे आणि आपला डावा हात उजव्या हातावर ठेवायचा आणि अंगठे एकमेकांना क्रॉस करायचे. ठीक आहे, तो हात सरळ घ्यायचे, डावा हात उजव्या हातावर ठेवायचा, अंगठे क्रॉस करायचे आणि एल्बोज स्ट्रेट ठेवायचे. एल्बोज हे कधी स्ट्रेट ठेवायचे आणि खांदे सुद्धा सरळ. बेंड किंवा ओव्हर एक्सटेन्शन किंवा खांदे वर वगैरे असं काही उचलायचं नाही. मान ही अजिबात बदलायचं नाही. मान ही सरळ हवी, कॉन्स्टंट सरळ ठेवायची आहे मान. तो हात एकमेकांवर, अंगठे एकमेकांवर क्रॉस करायचे आणि आता इथून एक्सरसाइज स्टार्ट करायचा. तो हात एल्बो पासनं उचलायचा, कोपरापासनं उचलायचा
स्वतःकडे आणायचा, एकदा डाव्या खांद्यावर ठेवायचा, परत ओपन करायचा, एकदा उजव्या खांद्यावर ठेवायचा, परत ओपन करायचा, परत एकदा डाव्या खांद्यावर ओपन, उजव्या खांद्यावर ओपन, and then just release. हा एक्सरसाइज 5 ते 10 वेळा आपण रिपीट करू शकतो. ह्याच्याने पण परत आपल्या खांद्याला एक ओपनिंग अप येतं आणि आपले एल्बोज आणि फोरआर्म्सच्या इथे सुद्धा जे काही क्रंच झालेलं असेल आपण कॉन्स्टंट बसून, ते सुद्धा रिलीज होतं. सो लक्षात ठेवायचं की पॉस्चर हे कुठल्याही एक्सरसाइज मध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नॉट जस्ट काय म्हणतात त्याला, एक्सरसाइज म्हणजे आपण जेव्हा स्क्वॉट करतो किंवा लंजेस करतो तेव्हाच नाही, तर बसताना उठताना तेव्हा सुद्धा आपलं पॉस्चर करेक्ट हवं. सो हे एक्सरसाइज करताना सुद्धा आपण स्वतःला जाणीव करून दिली पाहिजे की आपण काय चुकतोय. बॉडी अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जो आपण विसरत चाललो आहोत की बॉडी अवेअरनेस म्हणजे काय, तर आपण स्वतःला सोडून दिलं, म्हणजे लूज आउट केलं ह्या बाबतीत की चालतं एवढं काय, मी करतो ना एक्सरसाइज 1 तास, आता कसंही बसलो तरी चालतं, आता कसंही चाललं तरी चालतं, उभं राहताना एका पायावर येऊन होऊन बसलं तरी चालतं, उभं राहिलं तरी चालतं, किंवा बसताना खांदे असे काय केले, चेस्ट अशी काय ठेवली, काय फरक पडतो. फरक पडतो. ऍक्च्युली एक्सरसाइज करणाऱ्यांना सुद्धा हे मानेचे आणि पाठीचे त्रास असतात. त्याच्यामुळे हे जाणीव करून दिली पाहिजे आपण स्वतःला की या छोट्या छोट्या हालचालींची आणि पॉस्चर करेक्शनची खूप मोठी गरज आहे. तर आपण सेकंड एक्सरसाइज बघितला. सेकंड एक्सरसाइज मध्ये आपण खांदे ओपनिंग साठी आणि स्पेशली फोरआर्म्स आणि एल्बोज साठी काम केलं. ओके, नेक्स्ट एक्सरसाइज मूव्ह करायचा. तर म्हणजे नेक्स्ट एक्सरसाइज थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो बिकॉज ऑफ फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर, बट दॅट्स ओके. आपल्याला कम्प्लीट करायची, आपल्याला रीच करायची काही गरज नाहीये. एक्सरसाइजच्या पोझिशन मध्ये जाऊन जितकं जाता येतं तितकं जायचं आणि आपली लिमिट आपण स्वतः ओळखायची अँड देन जस्ट कम्प्लीट करायचं एक्सरसाइज. आपलं कम्प्लीट एक्सरसाइजची डेस्टिनेशन आपल्यावर असते. ओके, एक्सरसाइजचं डेस्टिनेशन हे आपलं डेस्टिनेशन नसतं. ओके, सो लेट्स जस्ट मूव्ह फॉरवर्ड अगेन. हँड इन फ्रंट. आणि आता इथे हे हँड क्रॉस करायचे. ओके, तर हँड क्रॉस करायचे आधी उजवा हात डाव्या हातावर घेऊ शकतो अँड देन पाम एकमेकांकडे फेस करायचे. सो तळ हात जे आहेत एकमेकांकडे फेस केल्यानंतर फिंगर्स इंटरलॉक करायचे. ठीक आहे, आपण लहानपणी एक गेम खेळायचो, हे नाक असं करून दाखवायचं. तर सेम एक्सरसाइज म्हणजे लहानपणी आपण गेम म्हणून खेळायचो, आपल्याला माहिती नव्हता हा एक एक्सरसाइज आहे, तर आपण आधी तो एक्सरसाइज म्हणून करायचा. तर मी सांगितलं असं डाव्या हातावर उजवा हात आणि तळ हात एकमेकांकडे करायचं, इंटरलॉक करायचे. तर आता आपण गेम स्टार्ट करायचा. तर गेम स्टार्ट करायचा म्हणजे काय, तर हे दोन्ही हात एल्बोज पासून खालच्या दिशेने मूव्ह करून वर आणायचे आणि परत तसेच हळूहळू सरळ करायचे. एवढाच एक्सरसाइज आहे. हा एक्सरसाइज करताना तुम्हाला गेमही खेळायचा असेल तर खेळू शकता, काही हरकत नाहीये. परत इन करून परत आउट. तर सगळ्यांना आठवत असेल लहानपणी आपण समोरच्याला असं उल्लू बनवायचं की बघ हे क्रॉस आहे आणि कसं सरळ केलं, तर तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की हा एक एक्सरसाइज आहे. तर आता त्याचा एक्सरसाइज म्हणून उपयोग करायचा आहे. परत एकदा मी सांगते, उजव्या हातावर डावा हात, तर हात एकमेकांकडे इंटरलॉक करायचे, फिंगर्स अप, खालना आणायचं, परत सरळ, परत खाली मूव्ह करायचा, वर यायचा आणि तसंच खाली मूव्ह करत स्ट्रेट करायचं. परत एकदा वर आणि खालना तसेच सरळ आणून स्ट्रेटन करायचं, हँड लिफ्ट करायचं आणि सोडायचं. ओके, हा एक्सरसाइज परत रिपीट करू शकतो वेगळ्या टॉसनी. तर आधी आपण उजवा हात डाव्या हातावर ठेवला, तसंच डावा हात उजव्या हातावर ठेवायचा. परत एकदा तळ हात एकमेकांकडे टेस्ट करायचं, इंटरलॉक करायचं. तर हँड चेंज केल्यानंतर आपल्याला आपली फ्लेक्झिबिलिटी वेगळी जाणवू शकते. सो काही लोकांना हे पूर्ण इथपर्यंत नाही नेता येणार. इव्हन मला पण नेताना त्रास होतो, कारण माझा लेफ्ट हँड हा कमी फ्लेक्झिबल आहे. सो
सो मी काय करेन, मी इथपर्यंतच गेले तरी चालेल, अँड देन जस्ट एवढा एक्सरसाइज केला तरी खूप आहे. ओके, सो जस्ट एल्बोज बेंड करून खाली आणायचं, अँड देन जस्ट अप. आणि ज्यांना जमत असेल त्यांनी पूर्ण खाली आणून वर आणायचं, जसं आपण आधी एक्सरसाइज केला. अँड देन जस्ट स्ट्रेटन युअर हँड अगेन अप, आणि परत एकदा खालून स्ट्रेट करायचे. सिम्पल एक्सरसाइज आहे, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पॉस्चरल करेक्शन लक्षात ठेवायचं. खांदे खाली, खांदे वर करून असा एक्सरसाइज करायचा नाहीये, किंवा हात लूज ठेवून नुसतं एल्बो असं नाही करायचंय. तर हात सरळ हवेत, हात सरळ, मान ऍक्टिव्ह, मान सुद्धा बघण्यासारखी पुढे नाही आणायची, मान सरळ ठेवायची, खांदे खाली ठेवायचे, खांदे मागे ठेवायचे, चेस्ट ओपन ठेवायचे. मी सतत ह्या इन्स्ट्रक्शन्स देते, कारण ह्याच इन्स्ट्रक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. कितीही बोरिंग वाटलं तरी ऐकून घ्यायचंय आणि स्वतःला सांगत राहायचंय. तो काम करत असताना अचानक आपला व्हॉइस मी आपल्याला जाणीव करून द्यायची की नाही, चेस्ट ओपन नाही राहिले, चेस्ट ओपन, नेक्स्ट सरळ नाहीये, नेक्स्ट सरळ. परत आपण त्या आधीच्या पॉस्चर कडे जाण्याची शक्यता असते. तर परत आपण स्वतःमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा, आणि देअर विल कम वन डे जेव्हा तुम्हाला लक्षात करून घ्यायची गरज नाही लागणार, तुमचं पॉस्चर अगदी करेक्ट असेल. सो रिमेंबर, एक्सरसाइज करताना सुद्धा पॉस्चर करेक्ट. सो खांदे खाली, मान सरळ, आणि हात इंटरलॉक केल्यानंतर सुद्धा खांदे खाली हवे, खांदे वर उचलायचे नाहीये किंवा कर्व करायचे नाहीये बॅक. सो चान्सेस आर देअर की असं करण्याची शक्यता आहे, पण असं करायची काही गरज नाही. नॅचरली हात सरळ ठेवायचे आणि एक्सरसाइज करायचे. ओके, सो लेट्स मूव फॉरवर्ड टू नेक्स्ट एक्सरसाइज. सो नेक्स्ट एक्सरसाइज इज व्हेरी इझी. आपण बऱ्याचदा वॉर्मअप करताना हा एक्सरसाइज करतो, पण परत एकदा आठवण करून देण्यासाठी हा एक्सरसाइज इझी आहे. सो हँड्स अगेन इन फ्रंट, आणि आता आपला हा जो उजवा हात आहे तो सरळ करायचा आहे. ठीक आहे, फिंगर्स अपसाइड दिशेने, आणि आपल्या डाव्या हाताने हे जे फिंगर्स आहेत ते होल्ड करायचे आणि मागच्या दिशेने स्ट्रेच करायचे. सिम्पल एक्सरसाइज, पण आपण विसरलं हा एक्सरसाइज करायचा, और आपण तो चुकीच्या वेळी करतो. म्हणजे असंच कधीतरी उभं राहिलं असं केलं, असं नाही करायचं. हात खांद्याच्या रेषेत सरळ, उजवा हात सरळ ठेवायचा, फिंगर्स अप साइड, डाव्या हाताने फिंगर्स होल्ड करायचं, अँड देन जस्ट टेक देम बॅक, बॅकला पुल करायचं, आणि आपला हात हा कॉन्स्टंट सरळ हवा. सी, माझा हात कॉन्स्टंट सरळ आहे, हा कुठेही बेंड नाही करायचा, कुठेही अप नाही, डाऊन नाही, काही नाही करायचं. खांदा खाली, अँड देन जस्ट प्रेस युअर फिंगर्स बॅक 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 बॅक. अँड आता हा जो सरळ हात आहे हा खालच्या दिशेने वळवायचा आहे, अँड अगेन फिंगर्स मागच्या दिशेने पुल करायचे. ओके, पुल करायचं, हँड स्ट्रेट ठेवायचा आहे, कुठेही खांदा वर खाली उचलायचा नाहीये, मान इकडे तिकडे करायची नाहीये, जस्ट मागच्या दिशेने स्ट्रेच करायचं, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, ऍज मच ऍज यू कॅन स्ट्रेच, स्ट्रेच करायचं, अँड देन जस्ट लीव्ह युअर हँड. ओके, हात सोडायचा, दुसऱ्या हाताने करायचं. अगेन डाव्या हात सरळ समोर, आणि फिंगर्स आधी वरच्या दिशेने ठेवायचे आहे, आणि आता उजव्या हाताने फिंगर्स होल्ड करायचे आहे, अँड देन जस्ट टेक देम बॅक, मागच्या दिशेने वळवायचं आहे त्यांना, आणि जास्तीत जास्त स्ट्रेच करायचं, स्ट्रेच करायचं, स्ट्रेच करायचं. कम ऑन, स्ट्रेच स्ट्रेच, अँड देन जस्ट लीव्ह करायचं, लीव्ह करायचं हँड, अँड देन जस्ट टर्न इट अराउंड, खालच्या दिशेने बोटा करायची, आणि आता परत एकदा बोटानं होल्ड करायचं आणि स्ट्रेच बॅक करायचं, स्ट्रेच बॅक, स्ट्रेच बॅक, स्ट्रेच बॅक, ऍज मच ऍज यू कॅन स्ट्रेच बॅक, जास्तीत जास्त स्ट्रेच बॅक करायचं, आणि लीव्ह करायचं, लीव्ह युअर हँड. ओके, सो बेसिकली आपण जे एक्सरसाइजेस केल्या सगळ्यामध्ये आपल्याला हँड्सची गरज जास्त होती शोल्डर लेवलला आणायची. सो पहिला एक्सरसाइज काय होता, हात सरळ रेषेत पुढे आणायचे, 5 काउंट थांबायचं, साईडून मागून वर आणायचं, 5 काउंट इथे थांबायचं. हा एक एक्सरसाइज होता. दुसरा एक्सरसाइज, हातावर
हात घ्यायचा अँड देन जस्ट एकेका खांद्याला टच करायचंय या क्रॉसनी. ठीक आहे, हा सेकंड एक्सरसाइज होता. थर्ड एक्सरसाइज, हात क्रॉस करायचे, पाम्स टर्न करायचे, इंटरलॉक करायचे फिंगर्स आणि जस्ट रोल करायचे आपले एल्बोज. ओके, आधी अप, खालना परत सरळ, परत अप अँड स्ट्रेट. ओके, मे बी हा एक्सरसाइज थोडा डिफिकल्ट वाटू शकतो काही लोकांना, तर काही हरकत नाहीये. फ्लेक्झिबिलिटीचा प्रॉब्लेम नाही होऊ शकत. फ्लेक्झिबिलिटीचा एक फॅक्टर असतो ज्याच्यामध्ये काही लोकांना इथे फ्लेक्झिबिलिटी और ह्या पोर्शनमध्ये फ्लेक्झिबिलिटी नसेल, तर इट्स ओके. जस्ट एवढा करून आपल्याला थोडा जरी मूव्ह करता आला हँड तरी खूप आहे. काही दिवसांनी ते लिमिट क्रॉस होईल आणि आपण इथपर्यंत जाऊ शकतो. दिस वॉज अवर थर्ड एक्सरसाइज. आणि लास्ट एक्सरसाइज वॉज यू जस्ट हॅव टू स्ट्रेच युअर हँड. सो हात सरळ घ्यायचा आहे, फिंगर्स स्ट्रेच करायचा आहे अपसाइड अँड देन जस्ट हँड मूव्ह डाऊन करायचा आणि स्ट्रेच बॅक करायचा. ओके, सो हे सिटिंग एक्सरसाइजेस झालेत. आपण स्टँडिंग एक्सरसाइज हे एका छोट्याशा ब्रेक नंतर बघूया. ठीक आहे, 1 मिनिटाचा एक ब्रेक घेऊया आणि परत एकदा स्टार्ट करूया. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. सो अगेन आपण सेशनकडे वळायचं. तर स्टँडिंग एक्सरसाइजेस. सो या परत एकदा चेअरला समोर घ्यायचं आणि चेअरच्या समोर उभं राहायचं, सिटिंग साईडला फेस करून. सो आपण ज्या ठिकाणी बसतो त्याला फेस करायचं. सिम्पल एक्सरसाइज आहे, कॉम्प्लिकेशन्स वगैरे काही नाहीये, सगळेजण करू शकतात, नो प्रॉब्लेम. बॅक साठी पण चांगला आहे, शोल्डर साठी तर चांगला आहे आणि बेसिकली आपल्या फिंगर्स साठी जे दिवसभर टक 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 करून क्रंच झालेले आपले थम्स आहेत, आपले बोट जे आहेत फोन पकडून पकडून माउस पकडून पकडून जे क्रंच झालेले आहेत त्यासाठीचा एक्सरसाइज आहे. ओके, सो आधी सिटिंग साईडला आपण स्वतःला फेस करायचं आहे. सगळ्यांनी सिटिंग साईडला फेस करा. ओके, ज्यांना साईडला रेस्ट असेल त्यांनी एज पर्यंत जाऊ नका, एज पर्यंत जायची गरज नाही. हात हे मध्यभागी ठेवलं तरी चालतील. आणि ज्यांना साईडला काही म्हणजे रेस्ट नाही त्यांनी एज म्हणजे कॉर्नर्स वर हात ठेवायचे. ओके, सो आधी पॉस्चरल करेक्शन. सो पॉस्चरल करेक्शन आर चेस्ट ओपन, शोल्डर्स डाऊन, शोल्डर्स रोल्ड बॅक आणि कोर टाईट. ओके, लास्ट टाइम मी घोकून घेतलं होतं. कोर टाईट कोर टाईट कोर टाईट. कोर टाईट म्हणजे काय तर नेव्हलच्या साईडने 1/2 इंचेस इन घ्यायचं. वरुण धवन, ऋतिक रोशन आणि सगळ्या हिरोईन मुलींनी आठवायचं. त्यांचं जर का स्टॅमक हवं असेल तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. कोरियन फक्त ऍब वर्कआउट करून आपलं बेली फॅट जाणार नाहीये, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं की पॉस्चर करेक्ट ठेवायचं. बाकीचे 23 तास सुद्धा त्याला एंगेज करायचं आहे. तो पूर्वी कसं होतं की शेतकरी वगैरे जे होते ते काम करायचे, त्याच्यामुळे सतत बेंड करून काम करायचं, त्यांना ह्याची गरज नव्हती. पण आता आपलं काम हे डिफरंट एन्व्हायरमेंट मध्ये असतं, डिफरंट बॉडी पॉस्चर्सनी असतं. आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे की आपण बेली नेहमी ऍक्टिव्हेट ठेवायचं. ठीक आहे, बेली ऍक्टिव्हेट ठेवायची आहे. कोर 1/2 इंचेसने इन टक इन करायचं आहे. ओके, तो टक इन करताना आपण पोट पूर्ण आत नाही घ्यायचं. ओके, तर टक इन म्हणजे फक्त नेव्हलच्या इथून थोडासा त्याला एक होल्ड द्यायचा. ओके, जसं आपण हात आपले होल्ड करून असतो किंवा हात असं लूज नाही सोडत, हात आपण एका स्थितीमध्ये होल्ड करून असतो
तशाच प्रकारे पोटाला पण गरज असते. ठीक आहे. सो लेट्स मूव फॉरवर्ड. नेक्स्ट स्ट्रेट, शोल्डर्स डाऊन, शोल्डर्स रोल बॅक, चेस्ट ओपन, छाती ओपन, कोर टाईट, आणि हे हिप्स जो पोर्शन आहे तो स्क्वीज करायचा. ओके. तो स्ट्रेट उभं राहायचा सिटिंग साईडला फेस करून आणि बेंड राहायचा. ओके. सो बेंड होताना तुझी बॅक आहे ना ही कर्व किंवा खूप जास्त खालच्या दिशेने कर्व असे काही करायचं नाही. बॅक स्ट्रेट ठेवायची आहे आणि लेग्स पण स्ट्रेट ठेवायचे. ओके. सो लेग स्ट्रेट आणि तसा तसा बेंड व्हायचा. ओके. सो बेंड होताना काय लक्षात ठेवायचं, आपल्याकडे रिस्ट, एल्बो आणि शोल्डर हे तिन्ही एका लाईनीत आहे. ओके. एका लाईनीत. सो अशा प्रकारे बेंड व्हायचा. जसं मी सांगितलं, ज्यांना साईडला रेस्ट आहे त्यांनी हात मध्यभागी ठेवायचे आहे, ज्यांना रेस्ट नाहीये त्यांनी कॉर्नर्सचा यूज करायचा आहे. सो फिंगर्स स्प्रेड करायचे, as much as स्प्रेड करता येईल तेवढं स्प्रेड करायचं आणि खाली ठेवायचं. ओके. रेस्टवर फिंगर्स ठेवल्यानंतर पूर्ण पाम टेकवायचा आहे, पूर्ण हात त्याच्यावर टेकवायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आपलं हे पॉस्चर. ओके. हे इम्पॉर्टंट आहे. शोल्डर, एल्बो आणि रिस्ट एका लाईन. आणि आता इथून ऍक्च्युली इथे आपण 5 सेकंद थांबूया, काउंट करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. फिंगर्स स्प्रेडच ठेवायचे, पण आता हात हे जे सरळ होते ते आतल्या साईडने टर्न करायचे. ठीक आहे. सो फिंगर्स एकमेकांना स्प्रेड करते. हे फिंगर्स एकमेकांच्या साईडने टर्न करून परत एकदा खुर्चीवर ठेवायचं. ठीक आहे. आणि आता इथे सुद्धा 5 काउंट करायचं. ओके. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. सो फिंगर्स परत स्प्रेडच राहतील, एल्बो स्ट्रेटच राहील आणि आता हेच फिंगर्स बाहेरच्या दिशेने टर्न होतील. ठीक आहे. बाहेरच्या दिशेने टर्न करायचं आणि खुर्चीवर ठेवायचं. परत एकदा पॉस्चर करेक्ट हवं, कोर सोडायचा नाहीये, बॅक स्ट्रेट ठेवायचं, लेग स्ट्रेट ठेवायचं, हँड एका लाईनीत आणि फिंगर्स ओपन, बोट पूर्णपणे स्प्रेड करायचे. परत एकदा इथे थांबायचं. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. 3 रोटेशन झालं. आपला सरळ आतल्या साईडने, बाहेरच्या साईडने, आता खालच्या साईडने. तो बोट सगळी खालच्या साईडने जातील आणि असेच हात परत खुर्चीवर ठेवायचं आणि काउंट करायचं. 1, 2, 3, 4 and 5. ओके. सो हात उचलायचे, सरळ करायचे, बॅक स्ट्रेट करायचे. वी आर डन विथ आवर फिंगर्स अँड रिस्ट एक्सरसाइज. खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे बिकॉज आपल्या हा पोर्शनचा प्रचंड प्रमाणात यूज होतो. फोनमुळे, माऊसमुळे, टायपिंगमुळे, अनेक गोष्टींसाठी यूज होतो. आपण टेबलवर रेस्ट म्हणून ठेवतो, हँड जेस्चर्स करतो. सो हा पोर्शन सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे जेवढा शोल्डर अँड नेक. आणि ऍक्च्युली ह्या एक्सरसाइजनी नेक आणि शोल्डरला सुद्धा यूज होतो. सो लेट्स मूव फॉरवर्ड. आता ही जी चेअर आहे, अगेन स्टँडिंग एक्सरसाइज आहे. सो ही जी चेअर आहे तिला बॅक रेस्टच्या साईडने स्वतःकडे टर्न करायचं. ओके. सो उंच चेअर असेल तर बेटर होईल. जनरली आपल्याकडे उंचच असते, बट आता सध्या कोणाकडे नसेल उंच, बुटकी असेल तर होतं लक्षात ठेवायचं की हात सरळ असणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. फुल एक्सरसाइजनं हात सरळ असणं एवढंच इम्पॉर्टंट आहे. सो बॅक रेस्ट आधी स्वतःकडे टर्न करून घ्यायची, त्याच्याकडे फेस करायचं. ओके. इथून आता टर्न व्हायचं. सो ज्यांचा कॅमेराचा साईड असेल त्यांनी त्या साईडने टर्न व्हायचं. टर्न व्हायचं अँड आपल्या एका साईडला ही बॅक रेस्ट आली पाहिजे. ओके. सो सिम्पल एक्सरसाइज आहे, कॉम्प्लिकेट नाही करायचं. हळूहळू आपण मूव्ह फॉरवर्ड करूया. ठीक आहे. सो आधी ज्या साईडला खुर्ची आहे त्या साईडचा हात हा कॉर्नरला ठेवायचा आहे. आपल्या खुर्चीचा जो कॉर्नर आहे तो ग्रॅब करायचा आहे आधी.
ओके, ज्या साईडला खुर्ची आहे त्या साईडच्या हाताने कॉर्नर ग्रॅब करायचा आणि देन आपली जी ओपन साईड आहे ज्या साईडने काही नाहीये त्या साईडने टर्न व्हायचंय. ओके, सो त्या साईडने टर्न व्हायचंय. टर्न झाल्यावर आपला जो दुसरा हात आहे जो मोकळा आहे तो दुसऱ्या एजला ठेवायचा. दुसऱ्या एजला ठेवायचा. ओके, सो आता दोन्ही हात एजेसवर आहेत आणि आता हे एल्बो स्ट्रेट करायचं. तुम्ही जे सांगितलं त्यांची खुर्ची बुटकी असेल त्यांनी फक्त एल्बो स्ट्रेट ठेवणं महत्वाचं आहे. कोणाची खुर्ची एवढी बुटकी असेल त्यांनी बेंड व्हायची गरज नाही. काय करायचं, कॉर्नर ग्रॅब केला, टर्न झालो अँड देन जस्ट ओपन. एल्बोज आणि शोल्डर्स ओपन होणं महत्वाचं आहे. ओके, सो इथे लक्षात ठेवायचं. आता मी परत जाते पॉस्चर मध्ये. ओके, सो हँड स्ट्रेट केले. हँड स्ट्रेट करताना चेस्ट ओपन करायचे, शोल्डर्स रोल्ड बॅक करायचे, नेक स्ट्रेट ठेवायचा, बॉडी स्ट्रेट ठेवायचे आणि तिथे थांबायचं तिथे 10 काउंट तरी इथेच थांबायचंय शोल्डर ओपनिंग साठी. आणि इथे जो क्रंच आला असेल होल हँडला त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांची खुर्ची बुटकी आहे, त्यांनी जिथे त्या लेवलला आपले हात आहेत तिथून हँड स्ट्रेट करायचे आणि शोल्डर्स ओपन करायचे. ओके, अगेन गोइंग टू द पॉस्चर. थांबायचं इथेच 1 2 3 4 कोर टाईट ठेवायचा. 5 6 7 8 9 आणि 10. ओके, हळूहळू आधी हँड स्ट्रेटन सोडायचा. त्या साईडने टर्न झाला होतो तो हात रिलीज करायचा, टर्न अराउंड व्हायचा अँड देन जस्ट रिलीज इट. ओके, रिलीज करायचा हँड. सो या ह्या एक्सरसाइजमुळे आपला जो शोल्डर अँड आर्म पोर्शन आहे देन नेक ला कनेक्टेड जो पोर्शन आहे तो ओपन राहतो. तर लक्षात ठेवायचं की खूप सिम्पल एक्सरसाइज आहे. कॉम्प्लिकेट करून करण्यापेक्षा आपण पॉस्चर करेक्ट आहे का नाही ह्याच्याकडे लक्ष दिलं तर जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो पॉस्चर काय ठेवायचं, पॉस्चर स्ट्रेट ठेवायचं, ऍक्टिव्ह ठेवायचं की काय सिम्पल एक्सरसाइज आहे. जस्ट एवढंच करायचं अँड देन जस्ट टर्न करायचं, झालं एवढंच. इतका इझिली आणि लथार्जिक ऍटिट्यूडने एक्सरसाइज करायचा नाही. कितीही सिम्पल दिसला तरीही पॉस्चरल करेक्शन्सने त्या एक्सरसाइजचे इफेक्ट खूप चांगले येतात, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की योगामध्ये असं म्हणतात की इव्हन BKS अय्यंगारने सुद्धा सांगितलं की ताडासन आणि दंडासन हे जे 2 साधे आसन आहे. तो ताडासन इज व्हॉट, स्टँडिंग पॉस्चर. योगासनामध्ये स्टँडिंग पॉस्चर इज ताडासन. तो ताडासन हे सगळ्यात अवघड आसन आहे. इव्हन असं म्हणतात की शवासन हे सगळ्यात अवघड आसन आहे. तर एकूण आपण आपली लाईफस्टाईल बघता आपण सिम्पल गोष्टी खूप कॉम्प्लिकेट करून ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं सिम्पल गोष्टींचा ऍटिट्यूड हा तेवढाच लूज आउट असलेला असला तरी काही हरकत नाही. पण तसं नाही. जेव्हा आपण सिम्पल गोष्टी माइंडफुली आणि तेवढाच अटेन्शननी करतो तेव्हा आपल्याला हार्ड गोष्टींनी सुद्धा स्ट्रेस येत नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, लेट्स जस्ट मूव फॉरवर्ड. ओके, आपण लास्ट टाइमचं काही एक्सरसाइजचे रिव्हिजन करूया. सो लास्ट टाइमचे जे एक्सरसाइज आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्विस्टिंग एक्सरसाइज सांगितला होता. सो इट इज जस्ट दिस, जस्ट एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला एक्सरसाइज सांगते. यू हॅव टू कीप युअर हँड ऑन द चेअर. चेअरवर हँड ठेवायचा दोन्ही आणि बॉडी ट्विस्ट करायची आहे बॅक रेस्टच्या साईडला. ज्यांना साईड रेस्ट आहेत त्यांनी खुर्चीवर सरळ बसायचं आहे, साईड रेस्ट होल्ड करायचा आणि देन जस्ट ट्विस्ट करायची बॉडी. ओके, सो आधी एका साईडने करायचं अँड देन जस्ट टर्न युअर चेअर अँड दुसऱ्या साईडने बसायचं अँड होल्ड करायचं बॅक रेस्ट अँड टर्न करायचं. ओके, दिस इज जस्ट ट्विस्टिंग एक्सरसाइज. ओके, ह्याच्याने बॅक ट्विस्ट होते, नेक ट्विस्ट होतो अँड ऑल्सो ओपनिंग अप ऑफ लंग्स होतं.
सेकंड एक्सरसाइज होता. यू जस्ट हॅव टू कीप युअर चेअर, चेअरचा बॅकरेस्ट समोर ठेवायचा, हँड दोन्ही चेअरच्या बॅकरेस्टवर ठेवायचं, मूव्ह बॅक व्हायचं आणि लेग स्ट्रेट, बॅक स्ट्रेट आणि बेंड फॉरवर्ड व्हायचं. पूर्ण आर्मपिट्स पासून ऑल्सो लंग्स पासून आपला हँड स्ट्रेच होतो आणि बॅक स्ट्रेच होते. हा आपला सेकंड एक्सरसाइज होता. सेम एक्सरसाइज सिटिंग साइडने सुद्धा रिपीट करायचा. फक्त एकदा लक्षात करून घेण्यासाठी रिपीट करते. ओके, नथिंग एल्स. ओके, अगेन जस्ट सिटिंग साइड आपल्या समोर आणायची आहे आणि लेग हा सिटिंग साइडवर ठेवायचा आहे. हीलच्या साइडने, टोज स्वतःकडे, नीकॅप स्वतःकडे आणि दुसरा लेग स्ट्रेट ठेवून पाय सरळ स्ट्रेच करायचा आहे. जास्तीत जास्त टोज स्वतःकडे पुल करायचा आहे. हा थर्ड एक्सरसाइज होता. ओके, हे थांबायचं, 5 काउंट इथेच थांबायचं आणि देन जस्ट रिपीट करायचं दुसऱ्या लेगवर. ओके, अगेन ह्या एक्सरसाइज मध्ये टोज स्वतःकडे पुल करणं इज इम्पॉर्टंट. त्याच्याने हॅमस्ट्रिंग आणि काफ दोन्ही स्ट्रेच होते. ओके, सो आजच्या एक्सरसाइजचं सेशन तर इथेच संपलं आहे. आपण मूव फॉरवर्ड करूया आपल्या ब्रीदिंग प्रॅक्टिसेसकडे. ओके, सो लास्टली आपण मागच्या वेळेस विभागीय श्वसनमध्ये बेली ब्रीदिंग बघितलं होतं. तर बेली ब्रीदिंग म्हणजे काय, जे आपण लहानपणी आणि आपण जे प्राण्यांना बघतो बेली ब्रीदिंग करताना, दॅट्स व्हॉट बेली ब्रीदिंग इज. म्हणजे नॅचरली आपण ऍक्च्युअली बेली ब्रीदर्स आहोत. सो पोटाने श्वास घेणं हे आपलं नॅचरल गुण आहे, आपला नॅचरल गुण आहे. तो आपण विसरलोय आणि आपण आता फक्त शॅलो ब्रीदिंग करतो. सो शॅलो ब्रीदिंग म्हणजे काय, पॅन मध्ये शॅलो फ्राय कसं वरवर असतं, पण डीप ब्रीदिंग विसरलोय. जसं आपण डीप फ्राईड फूडला मायनस केलं आपल्या लाईफ मधनं, तसं आपण डीप ब्रीदिंगला सुद्धा मायनस केलंय. दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. ट्रेडिशनल वेने केलं तर डीप फ्राईड फूड सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि डीप ब्रीदिंग पण इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्या अवेअरनेससाठी आपण एक एक्सरसाइज केला होता. आपण खुर्चीवर बसायचं, सरळ पॉस्चरल करेक्शन, कोर टाईट, शोल्डर्स रोल बॅक. आणि लास्टली आपण जो एक्सरसाइज केला, मागच्या वेळेस जो आपण एक्सरसाइज केला होता तेव्हा आपण हात पोटावर ठेवून इनहेल एक्झेल ची प्रॅक्टिस केली होती. सो इनहेल करताना बेली आउट गेलं पाहिजे आणि एक्झेल करताना बेली जास्तीत जास्त इन गेलं पाहिजे. हा एक्सरसाइज होता. तर विभागीय श्वसनचा पुढचा भाग हाताच्या त्याच्या खाचा आहे, ह्या लंग पोर्शनवर जे आपला फ्लोटिंग रिब्स असतात. फ्लोटिंग रिब्स म्हणजे आपल्या आर्मपिट पासून खालच्या रेषेमध्ये पोटाच्या जवळ, पोट आणि छातीच्या मध्ये ह्या रिब्स असतात. इथे या खाचा अडकवायचा. तर आपले ते चारी बोटा पुढच्या दिशेने आणि थंब हा मागच्या दिशेने जाईल. ठीक आहे, इथे सुद्धा लक्षात ठेवायचं की खांदे खाली, खांदे असे वगैरे करून पॉस्चर नाही करायचं. या खाचांमध्ये आधी या रिब्स अडकवायचे आहेत आणि आता ब्रीदिंग करायचंय. तर ह्या ब्रीदिंग पॅटर्न मध्ये आपल्याला पोटाकडे लक्ष द्यायचं नाहीये, अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. पोटाकडे लक्ष न देता फक्त छातीच्या ब्रीदिंग कडे लक्ष द्यायचं. सो छातीच्या ब्रीदिंग मध्ये काय होतं, जनरली आपण श्वास घेताना असा घेतो, विच इज रॉंग, टोटली रॉंग, एकदम चुकीचं आहे. तर ब्रीदिंग करताना चेस्टचा यूज हा कधीही अप डाऊन नाही, तर साईड एक्सपान्शन अँड रिलीजन असा झाला पाहिजे. लंग्स हे आपले साईडला सुद्धा एक्सपांड होतात आणि रिलीज होतात. तर लक्षात ठेवायचं की ह्या खाचांमध्ये आधी आपल्या रिब्स अडकवायचे आहेत. सगळ्यांनी ते करा. आणि आता साईड एक्सपान्शन म्हणजे बाजूचा सुद्धा उपयोग झाला पाहिजे. फक्त अपलिफ्ट करून काही फायदा नाहीये. साईडने सुद्धा त्या लंग्सला जी स्पेस आहे ती ओपन झाली पाहिजे. तर त्यासाठी काय करायचंय, ब्रीथ करताना अवेअरनेसनी त्या खाचांनी आपण स्वतःला अवेअर करायचं की आपण साईडला लंग्स एक्सपांड करतोय का नाही. तर एक्सपांड करताना
तर माझं बॉडी पॉस्चर बघू शकता की हे जे लंग्स आहेत, त्या खाचा आहेत, त्यांना जाणीव झाली की आपण एक्सपांड होतोय आणि रिलीज होतोय. जेव्हा आपले एल्बोज उचलले जातील तेव्हा आपल्याला कळते की आपण साईडने सुद्धा लंग्सचा उपयोग करत आहोत का नाही. तर तो ह्या हँडच्या अवेअरनेसचा यूज करायचा. ओके. आणि ब्रीथ करायचं. ओके. पोटाकडे काही लक्ष देऊ नका, फक्त ब्रीथ इन करायचं. एल्बोज अपलिफ्ट झाले, हाताने जाणवलं की आपण साईडला एक्सपांड झाले आहे. अँड देन जस्ट रिलीज बॅक. अगेन श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. अजून 2 वेळा एक्सरसाइज करायचा. इनहेल, एक्झेल. लास्ट टाइम इनहेल आणि एक्झेल. रिलीज करायचं. अँड सो या एक्सरसाइजने काय अचीव झालंय, तर आपण जे फक्त अपलिफ्ट करतो चेस्ट आपली आणि जे फक्त शॅलो ब्रीदिंग करतो ते होणार नाही. आधी आपण पोटाला सवय लावली एंगेज व्हायची, आता इव्हन लंग्सला सुद्धा सवय लावायची गरज आहे की एक्सपांड साईड वेज व्हायचं अँड देन जस्ट रिलीज बॅक. ओके. तर एक्सपान्शन करताना आपली चेस्ट आपली चेस्ट ही अप डाऊन होते, परंतु फक्त चेस्ट अप डाऊन नाही होत. म्हणजे हे ब्रीदिंग नाही होत, तर फक्त चेस्ट अप डाऊन नाही होत, तर साईडने सुद्धा एक्सपांड होते. सो ब्रीदिंग जे आपण चुकीचं करतो शॅलो ब्रीदिंग, त्याला मात करण्यासाठी, ते मागे टाकण्यासाठी हे दोन्ही ब्रीदिंग एक्सरसाइजेस खूप इम्पॉर्टंट आहेत. सो आपण दिवसभरात नॉर्मल ब्रीदिंग करत असतो तेव्हा कधी केलं तरी चालतील. असं काही सकाळी बसून रिकामा पोटी वगैरे करायची गरज नाहीये. यू कॅन डू इट जेव्हा आपण तुम्हाला वेळ मिळेल, मेडिटेशन करायचं असेल, थोडं शांत बसायचं असेल, तेव्हा आपण स्वतःला हा अवेअरनेस क्रिएट करून देऊ शकतो. ठीक आहे. तर जसं मागच्या सेशन मध्ये मी एक टिप दिली होती, स्पेशली सिडेंटरी लाईफस्टाईल जॉबवाल्या लोकांना, की पाणी हे 3 ते 3.5 लिटर प्यायचं आहे लक्षात ठेवून. आय जस्ट होप सगळ्यांनी हे लक्षात ठेवून फॉलो केलं असेल. तर सेकंड टिप आहे की दर 1 तासाने खुर्चीवरून उठायचं, उभं राहायचं आहे. एक्सरसाइजच केलं पाहिजे असं काही नाही, पण ऍटलिस्ट 2 ते 3 मिनिटासाठी उभं राहायचं दर 1 तासाने. तर आपण 7 ते 8 तास जे बसून असतो त्याच्यामध्ये आपण दर 1 तासाने फक्त उठायचं. वर्क फ्रॉम होम करणारे, सिडेंटरी लाईफस्टाईल जॉब करणारे लोक हे कंटिन्युअस बसून असतात. सो आपण जो 1 तास सकाळी घाम गाळलेला असतो ते सगळं आपण रिव्हर्स बॅक करतो बसून बसून. तर हे लक्षात ठेवायचं की बॉडीला जे मसल्स दिलेले आहेत ते यूज करण्यासाठी दिलेले आहेत, बसून राहण्यासाठी दिलेले नाहीये, हालचाल करण्यासाठी दिलेले आहेत. तर त्यासाठी आपण स्वतःला आठवण करून द्यायची, दर 1 तासाने फक्त खुर्चीवरनं उभं राहायचं. कंपल्सरी नाही की कुठेही गेलंच पाहिजे किंवा काहीतरी केलंच पाहिजे. तर आपण आपल्या पायावर उभे राहिलो, पाठ करेक्ट पॉस्चर मध्ये, तरी खूप मोठी गोष्ट आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना ऑप्शन आहे की ते उठून उभे राहून चालू शकतात किंवा कोणताही कॉल घेताना चालू शकतात, किंवा जो एक्सरसाइज मी सांगितले, मी जे काही एक्सरसाइज सांगितले स्टँडिंग सिटिंग, ते एक्सरसाइज करू शकतात. सो दर 1 तासाने लक्षात ठेवायचं 2 ते 3 मिनिटासाठी उठायचं आहे. प्रोडक्टिव्हिटी कमी नाही करायची, उठून उभं राहून काहीच न करता उभं नाही राहायचं. आपण काम चालू ठेवू शकतो, फक्त पॉस्चरल करेक्शन्सनी उभं राहायचंय आणि 3 मिनिटांनी बसून जायचं आपल्या खुर्चीवर. तर अशा प्रकारे आपण खुर्चीचे सगळे व्यायाम जे आहेत ते संपवलेले आहेत. मागच्या आणि आजच्या सेशन्स मध्ये जे काही एक्सरसाइज सांगितलंय ते होलांच्या खुर्चीवर होत. तर पुढच्या सेशन मध्ये आपण जे घेणार आहोत ते मॅट वर आसनं घेणार आहोत. तर पुढच्या वेळेस आपल्याला मॅट आणि वॉल या दोन्हीची गरज लागणार आहे. तर जे काही एक्सरसाइजेस मी सांगितले ते
होपफुली तुम्हाला कळले असतील सगळ्या पॉस्चरल करेक्शन्सनी, आणि जे काही ब्रीदिंग प्रॅक्टिसेस मी सांगितले ते इनकॉर्पोरेट केले तर आपल्या बॉडीमध्ये तो अवेअरनेस क्रिएट होईल. आपण परत एकदा रिव्हर्स बॅक, जसं लहानपणी पोटाने श्वास घेतो तसे आपण जाऊ शकतो जर आपण हे एक्सरसाइजेस केली तर अशा प्रकारे मी आजचं सेशन इथेच एंड करते आणि थँक्यू आजच्या सेशनला उपस्थित राहिल्याबद्दल आणि मला हा चान्स दिल्याबद्दल. तर पुढच्या सेशनला भेटूया पुढच्या शुक्रवारी 6:15 वाजता. थँक्यू. दर्शकांना खरोखरच तू अमूल्य अशी माहिती दिलेली आणि खूप चांगलं प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि मंडळी, खरोखर आपण दिवसभरामध्ये ईशानीने शिकवलेल्या ह्या जर गोष्टींचा अवलंब करू शकलो तर आपल्याला खूप चांगलं आरोग्य या सगळ्या धावपळीच्या दिनचर्येमध्ये आपल्याला मिळू शकतं, हे आपण बघतो आहोत. खूप आपले उभे राहण्याचे, चालण्याचे, बसण्याचे, उंच टाचांच्या चपला, अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण विचारपूर्वक बदल केले आणि ईशानीने शिकवलेल्या ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि ह्या आपल्या कार्यालयामध्ये आपण कुठेही हे सहजपणाने आपण हे सगळे करू शकता. देवगिरीचे बँकेचे ग्राहकांचे ईशानी खूप चांगल्या कमेंट्स तुझ्या या प्रशिक्षणाबद्दल मागच्या आठवड्यात आलेल्या आहे आणि याही आठवड्यात, म्हणजे आज एवढ्या भल्या पहाटे 480-85 दर्शक या सत्राला जॉईन झालेले होते आणि आठवडाभरामध्ये 18,000 लोकांपर्यंत देवगिरी बँकेचं ईशानीने शिकवलेलं हे सुंदर सत्र पोहोचलेलं आहे. आणि सगळ्या दर्शकांना मी विनंती करेन की आपण आपल्या मित्रांना, परिवाराला, सगळ्यांना या देवगिरी बँकेच्या सामाजिक बांधिलकीचा हा जो प्रकल्प आहे, ही सर्व आपल्या नागरिकांना, सर्व ग्राहकांना एक मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा असं हे जीवनशैली लाभावी यासाठी हा आरोग्यम धनसंपदा सुरू केलेला प्रकल्प सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवावा. पुन्हा भेटूयात येत्या शुक्रवारी सकाळी 6:15 वाजता देवगिरी बँकेच्या आरोग्यम धनसंपदामध्ये. जय श्रीराम.